मराठी प्रश्न. पुढील प्रत्येक म्हणीच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा. पालत्या घड्यावर पाणी. पालत्या घड्यावर पाणी म्हणजे केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे, म्हणून पर्याय क्रमांक 1. आयत्या बिळात नागोबा. आयत्या बिळात नागोबा म्हणजे दुसऱ्याच्या कष्टावर स्वतःचा स्वार्थ साधणे, म्हणून पर्याय क्रमांक 3. पळसाला पाने तीनच. पळसाला पाने तीनच म्हणजे कोठेही गेले तरी तीच परिस्थिती असणे किंवा सर्व ठिकाणी सारखी स्थिती, म्हणून पर्याय क्रमांक 2. काखेत कळसा नि गावाला वळसा. काखेत कळसा नि गावाला वळसा म्हणजे हरवलेली वस्तू जवळच असताना सर्वत्र शोधत राहणे, म्हणून पर्याय क्रमांक 1. न कर्त्याचा वार शनिवार. न कर्त्याचा वार शनिवार म्हणजे कामाची टाळाटाळ करण्यासाठी अनेक सबबी सांगणे, म्हणून पर्याय क्रमांक 4. रिकाम्या जागी योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा व त्याचा पर्याय निवडा. नाचता येईना टिंबटिंब वाकडे. पूर्ण म्हण नाचता येईना अंगण वाकडे, म्हणून पर्याय क्रमांक 3. दगडापेक्षा टिंबटिंब मऊ. पूर्ण म्हण दगडापेक्षा वीट मऊ, म्हणून पर्याय क्रमांक 1. कुऱ्हाडीचा टिंबटिंब गोतास काळ. पूर्ण म्हण कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, म्हणून पर्याय क्रमांक 4. झाकली मूठ सव्वा टिंबटिंब. पूर्ण म्हण झाकली मूठ सव्वा लाखाची, म्हणून पर्याय क्रमांक 1. मुलाचे पाय टिंबटिंब दिसतात. पूर्ण म्हण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणून पर्याय क्रमांक 3. कानामागून आली नि टिंबटिंब झाली. पूर्ण म्हण कानामागून आली नि तिखट झाली, म्हणून पर्याय क्रमांक 4. दिव्याखाली टिंबटिंब. पूर्ण म्हण दिव्याखाली अंधार, म्हणून पर्याय क्रमांक 1. पुढील अर्थ व्यक्त होणाऱ्या प्रत्येक म्हणीचा पर्याय निवडा. पैशाने सर्व कामे साध्य होतात. पैशाने सर्व कामे साध्य होतात या संबंधित म्हण. दाम करी काम, म्हणून पर्याय क्रमांक 3. आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे या अर्थासाठी संबंधित म्हण ही लहान तोंडी मोठा घास आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो या अर्थाशी संबंधित म्हण ही अति तिथे माती आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे या अर्थाशी संबंधित म्हण ही इकडे आड तिकडे विहीर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. दोघांच्या भांडणाबाबत एकट्यालाच दोष देता येत नाही या अर्थाशी संबंधित म्हण ही एका हाताने टाळी वाजत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3. वाईट काम करणाऱ्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतातच या अर्थाशी संबंधित म्हण ही करावे तसे भरावे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. उत्तराचा योग्य पर्याय निवडा. आकृतीत लपलेल्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटून 5वे अक्षर कोणते? म्हण लेकी बोले सुने लागे.
या म्हणमध्ये शेवटून 5वे अक्षर 1, 2, 3, 4, 5 ले म्हणून पर्याय क्रमांक 1. पुढील अक्षरांपासून तयार होणाऱ्या म्हणीतील चौथे अक्षर कोणते? म्हण, देश, तसा, वेश. या म्हणीतील चौथे अक्षर 1, 2, 3, 4 सा म्हणून पर्याय क्रमांक 3. चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील मधले अक्षर कोणते? म्हण आहे पळसाला पाने तीनच. या म्हणीतील मधले अक्षर इथे 1, 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 इथे 1. मधले अक्षर आहे पा म्हणून पर्याय क्रमांक 2. थँक्यू.